अनेक आरक्षणाची आंदोलनं चालू आहेत। तर आपली आत्ताची निवडणूक आणि हे सगळे प्रश्न याच्याकडे तुम्ही कसं पाहताय? तर बुट्टेनाथ साठवण तलावाचा एक प्रश्न, तो अंबेजोगाई जिल्हा कधी होणार? दे क्रिटिक यू की हे नाही तुम्ही असं का केलं, असं का नाही केलं, की अंबाजोगाई हा जिल्हा झालाच पाहिजे, कधी होणार, आणि माझा विचारसरणी क्लिअर आहे। आणि तरी पण ताईंबद्दल बोलताना डोळ्यात पाणी, म्हणजे ते आपल्याला दिसतं की त्यांचं नातं बियॉन्ड राजकारण होतं। इट वॉज नॉट जस्ट पॉलिटिकल। कामामध्ये स्वतः लक्ष दिलं तरच ते क्वालिटीचं होऊ शकतं। हे माझा मेन, म्हणजे तुम्ही मोठं म्हणू शकता, आपलं कुठलाही फंड आला त्या फंडचा वापर 100% झाला पाहिजे, त्या हिशोबानेच आम्ही कामं करतो। पण त्याला कोणी वालीच नसतो, म्हणजे कोण बघायलाच नसतं। जेव्हा लोक मतदान देतात ते असा कुठला विचार कधी त्यांच्या मनात असतो की त्यांना कुठलीही मदत लागेल आपण उपस्थित असायला पाहिजे, नॉट जस्ट म्हणजे विकासाच्या दृष्टिकोनाने। तर त्या हिशोबाने आम्ही लोकांसाठी उपलब्ध राहिलो। नमस्कार, विवेक सिंधूच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। मागच्या आठवड्यामध्ये निवडणुकांचं एक वेळापत्रक जाहीर झालं आणि महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुकांचं रणधुमाळीचं सत्र सुरू झालं आहे। आपण रोज पाहतो आहोत, ऐकतो आहोत, अनेक उमेदवार, अनेक पक्ष, त्यांच्या याद्या, आणि हा सगळा रणधुमाळीचा कार्यक्रम सुरू झाला असतानाच आपल्या सगळ्यांच्या लक्षात येणारी एक गोष्ट अशी आहे की निवडणूक लोकसभेची असो किंवा विधानसभेची असो, सगळ्यांचं लक्ष लागून राहतं ते बीड जिल्ह्याकडे। आणि राजकीय विश्लेषक अभ्यासकांनी बीड जिल्ह्यातल्या केज मतदारसंघाबाबत अत्यंत विश्वासानं सांगितलेली पहिली गोष्ट ती ही होती की भारतीय जनता पार्टीच्या पहिल्या यादीमध्ये नाव जाहीर होईल ते केज विधानसभा मतदारसंघातल्या आमदार नमिताताई मुंदडा यांचं। आज आपण आमदार नमिताताई मुंदडा यांच्याशी चर्चा करणार आहोत। ताई, मनपूर्वक स्वागत तुमचं। नमस्कार, धन्यवाद। खरं तर माझ्या आठवणीप्रमाणे 2014च्या निवडणुकीला तुम्ही उभा राहिलात, आता 2024 आहे। तुमच्याही राजकीय कारकिर्दीची दशकपूर्ती होते ही, त्यामुळे दशकपूर्तीच्याही हार्दिक शुभेच्छा तुम्हाला। पण एक प्रश्न त्यानिमित्तानं असा नक्की विचारावा वाटतो की ह्या सगळा प्रवास तुमचा जो काही आहे 10 वर्षाचा, तो कसा झाला? आणि अनेकांच्या मनातला एक प्रश्न याला जोडून तुम्हाला विचारतो की तुम्ही आला त्यावेळेस तुमचा परिचय करून घेतला, त्यावेळेस लक्षात आले की तुम्ही उच्च शिक्षित आहात, परदेशामध्ये तुम्ही शिक्षण घेतलं आहे। साधारण असं सगळं केल्यानंतर करिअरच्या फार वेगळ्या दिशेनं लोक जातात, तुम्ही मात्र अगदी यू टर्न घेतला आणि राजकारणात आलाय। तर हा प्रवासाबद्दल अगदी आम्हाला थोडं सांगाल? 2014 मध्ये माझं लग्न झालं आणि मी इकडे अंबाजोगाईमध्ये, अंबाजोगाई शहराची सून, केज मतदारसंघाची सून म्हणून आली। तेव्हा मी, म्हणजे फेब्रुवारीमध्ये लग्न झालं आणि आय थिंक ऑक्टोबरमध्ये निवडणूक होती, म्हणजे बेरली 6 महिनेसुद्धा नव्हते। आणि तेव्हा मला नक्कीच खूप, मी सुद्धा, म्हणजे मला काहीच पॉलिटिकल बॅकग्राऊंड नव्हतं, म्हणजे माझ्या फॅमिलीला सुद्धा कुठला पॉलिटिकल वारसा नाही, दूर तक आमचं कुठलं रिलेशनसुद्धा नाही। तर मला कुठल्या पॉलिटिकल फॅमिलीमध्ये कसं असतं, काय असतं, पॉलिटिक्ससुद्धा काय असतं हे मला स्कूलच्या लेवलवरती माहीत होतं। म्हणजे इन माय स्कूल मी लीडर होती, तिकडे थोडंसं छोटं स्कूल इलेक्शन केलेलं, तिकडे मी माझ्या हाऊसचं रेप्रेझेंटेशन केलेलं, मला बोलायला आवडायचं, मला रेप्रेझेंटेशन करायला शाळेमध्ये, पण ते तेवढाच शाळेपुरता विचार होता, त्याच्यानंतर तो कधी पुढे नेला नाही। पण जेव्हा मी इकडे निवडणुकीला उभं राहिली, ते सुद्धा म्हणजे मी शहरातून, हे ग्रामीण एक मतदारसंघ हा येतो आपला केज विधानसभा मतदारसंघ, तर त्याच्यामध्ये आल्यानंतर मला नक्कीच असं म्हणजे सगळं नवीन होतं की पॉलिटिक्ससुद्धा, तिकडे जाणं, गावागावी फिरणं, गावातले विषयसुद्धा काय असतात हे सुद्धा मला म्हणजे पहिल्यापासून मी समजायला लागली। तर 2014 मध्ये जेव्हा पराभव झाला तेव्हा कुठेतरी, जरी टाईम शॉर्ट होता पण मतदारसंघ अख्खा मी फिरला, म्हणजे इवन फक्त 1-2 महिन्याच्या ह्याच्यामध्ये दिवसाला मी 20-25 गावं केली। तर त्याच्याने खूप सारं, म्हणजे अख्ख्या मतदारसंघाचं जॉग्राफिकल अंडरस्टँडिंग तर तेव्हा मला नक्कीच आलं। त्याच्यानंतर मला जसं टाईम गेला, आम्ही ठरवलं की नेक्स्ट डे पासून लोकांच्या सेवेत उपस्थित राहणं, म्हणजे काकाजींचं म्हणणं होतं की जिकडे आपण आपलं हरवलंय तिकडेच आपण शोधून आपण परत भेटायचं, म्हणून आम्ही जाऊन त्याच्यामध्ये गावोगावी फिरलो। तर ते 5 वर्ष माझे, आय अंडरस्टँड की खरंच माझं पॉलिटिकल एड्युकेशन
हे त्या 5 वर्षामध्ये झालं. आम्ही गावोगावी फिरली. मी स्वतः म्हणजे लग्न असेल, कीर्तन असेल, वास्तुशांती असेल, सुखदुःखाचा कार्यक्रम असेल, एकही गाव सोडलं नाही. त्याच्याने मला लोकांशी चर्चा करून त्यांचे प्रॉब्लेम्स काय आहेत, विषय काय आहेत, मग ते विषय कसे हाताळायला पाहिजेत हे मी म्हणजे वारंवार काकाजींचे म्हणजे त्यांना त्रास द्यायची, त्यांना असे एवढे प्रश्न विचारायची, मग अक्षरशः विचारायची की असं आहे पण इकडे हे कसं देता येतं, मग असं काय तसं काय. ही एक गोष्ट तर चालूच होती माझ्या पॉलिटिकल एज्युकेशनमध्ये. पण एक दुसरी महत्त्वाची गोष्ट जी या 5 वर्षात झाली की ते आहे की जेव्हा मी गावोगावी फिरली मला लोकांमध्ये दिसून आलं की स्वर्गीय डॉक्टर विमलताई मुंडलांचं जे प्रेम होतं हे मला ह्या 5 वर्षामध्ये पूर्ण पद्धतीने समजलं. कारण जेव्हा मी लग्न होऊन आली तेव्हा ताईंचं निधन ऑलरेडी झालेलं. ताईंचं निधन 2012 मध्ये झालेलं. माझं लग्न 14 मध्ये झालं. तर मला ताईंची प्रत्यक्ष भेट नव्हती आणि पण मला ताईंचा वारसा पुढे न्यायचा होता. तर ते अंडरस्टँडिंगसाठी म्हणजे मला जे काकाजींनी सांगितलं असेल, अक्षयने सांगितलं असेल त्याच्यापेक्षा जास्ती मला केज मतदारसंघाच्या लोकांनी ताईंबद्दल सांगितलं. म्हणजे एक सुद्धा गाव नाही जिकडे ताईंबद्दल मला कुठली आठवण नाही का, कुठला सभागृह नाही, कुठला रस्ता नाही. मग एक एक म्हणजे ताई कुठल्या घरी जायच्या, जेवायच्या, तिकडे त्या महिला मला सांगायच्या अक्षरशः की ताईंनी मला ह्या अडचणीतून मदत केली, त्यांनी मला असं म्हणजे त्यांना छोटे छोटे आठवणी त्यांना ताईंबद्दल सांगायच्या की ताईंनी मला माझा हातात हात दिला, मला फूल दिलं, मला अशा गोष्टी सुद्धा ताईंबद्दल मला महिला सांगायच्या. तर मला ते ऐकून खूप म्हणजे आय थिंक ते खरं ते 5 वर्ष 2014 ते 2019 माझं पॉलिटिकल एज्युकेशन असं झालं. आणि जसं तुम्ही सांगितलं की माझं शिक्षण मी बाय एज्युकेशन आर्किटेक्ट आहे आणि त्याच्यानंतर मी कॉम्प्युटेशनल डिझाईनमध्ये मास्टर्स केलेला आहे. आणि माझा विचार तसाच होता की माझी फर्म होती, मी माझा बिझनेस चालवत होती. 5 वर्ष झाले म्हणजे ऑन माय ओन माझे फर्ममध्ये 10 आर्किटेक्ट होते. आम्ही म्हणजे सगळीकडे प्रोजेक्ट्स करत होतो, फ्रॉम पुणे, मुंबई, बँगलोर, कॅलकटा, सगळीकडे आम्ही प्रोजेक्ट्स केलेले होते. तर माझ्या म्हणजे अंडरस्टँडिंगनी मी तेच पुढे नेणार होती. माझे डॅडी सुद्धा म्हणजे माझे वडील सुद्धा इंजिनियर आहेत, ते सुद्धा काय म्हणतात गव्हर्नमेंटमध्ये चांगल्या पोस्टवर होते. तर ते माझं पुढचं लक्ष म्हणजे ध्येय होतं. पण ह्या 5 वर्षामध्ये जेव्हा मला हे सगळं अंडरस्टँडिंग आली आणि मला खरंच एक कुठेतरी जाण आली की लोकांमध्ये सुद्धा म्हणजे किती एका नेतृत्वाचं गरज आहे. आणि ताईंना सुद्धा जे ताईंनी वारसा केलेला, जे अधुरं राहिलेलं ताईंचं काम होतं ते कुठेतरी आपल्याला एंडला न्यायचं आहे. आणि हा सगळा विचार प्लस म्हणजे आपल्या सर्व कार्यकर्त्यांचं प्रेम, कारण खूप म्हणजे गावोगावी फिरून सगळ्यांची ओळख्या झाल्या. म्हणजे असं म्हणू का की ताईंचा वारसा म्हणून तुम्ही आलात आणि ते काम आपल्याला करायचं हे तुम्ही निश्चित केलं. पण हे सोपं नसतं खरं तर. म्हणजे ताईंच्या कामाचा एक मोठा पट आहे, दुसऱ्या बाजूला काकाजींचा कामाचा झपाटा आहे, लोकांचं एक नेटवर्क आहे मोठं, आणि या सगळ्यामध्ये नवख्यात तुम्ही. त्यामुळे एक प्रकारचा संघर्ष करावा लागला असेल, काही वेगळे प्रयत्न करावे लागले असतील. आणि या दरम्यान ताईंच्या आठवणी तुम्हाला सोबत केलेल्या आहेत, अनेक लोक भेटली, त्यांनी त्या तुमच्याशी शेअर केल्या असतील. तर मग हे नेमकं काय संघर्ष करावा लागला आणि लोक कशी भेटत गेली जे ताईंच्या गोष्टी तुमच्याशी शेअर करत गेले, असं काही सांगाल का? हो, म्हणजे तेच ना, खूप म्हणजे कुठलंही एक गाव नव्हतं जसं मी बोलले की जिकडे आय डिडंट लर्न समथिंग न्यू. म्हणजे आता जर रस्ता असेल ठीक आहे, मग त्यानंतर सभागृहावरती म्हणजे सगळ्या गावांच्या सभागृहावरती विमलताईंचं नाव होतं. मग त्याच्यानंतर की पाझर तलाव असेल, पाण्याचं असेल, इलेक्ट्रिसिटी सबस्टेशनचे असतील. म्हणजे कधी कधी मला आत्ता रिसेंटली आम्ही आता जे 15 नवीन सबस्टेशन आपल्या मतदारसंघात सँक्शन करून आणले त्यातल्या एका सबस्टेशनचं भूमिपूजन होतं. त्या भूमिपूजनासाठी मी जेव्हा गेलेले तेव्हा तिकडे मला लोकांनी सांगितलं की आपण ॲडिशनल एका सबस्टेशनला ॲडिशनल ट्रान्सफॉर्मर देत होतो आणि त्यांनी मला सांगितलं की हे जे जुनं सबस्टेशन आहे ते 20 वर्ष आधी विमलताईंनी आणि काकाजींनी स्वतः म्हणजे नारळ फोडलेला आणि 2-3 रात्र बसून कामाला सुद्धा उपस्थित होत्या. म्हणजे तेव्हा ते स्वतः तिकडे उभं त्यांनी तो खड्डा खोदलेला आहे आणि तिकडे सगळ्या म्हणजे जे जे ऑफिसर्स बरोबर कुठे करायचं, कसं करायचं, लोकांची अडचणी सॉर्ट करायचं, म्हणजे ते 2-3 दिवस तिकडे त्या गावामध्ये मुक्कामी होता त्या सबस्टेशनसाठी. म्हणजे मला किती आनंद झाला की ताईंनी जेव्हा ती सुरुवात केलेली ते कुठेतरी माझ्या म्हणजे थ्रू माय हँड्स ते पुढे काहीतरी होत आहे.
ते मला खूप म्हणजे टच झालं. असे खूप एक्झाम्पल्स आहेत त्यांचे गावोगावीमध्ये जे मला लोक सांगतात, नियमित लोक भेटतात, नेहमीच लोक सांगतात. कार्यकर्ते तर सांगतातच, पण मोर दॅन कार्यकर्ते सामान्य जनता, महिला आणि इव्हन पुरुष आत्ता सुद्धा कधी कधी ताईंबद्दल बोलताना लोकांच्या डोळ्यात पाणी येतं. आणि हे आता सुद्धा म्हणजे किती ताईंना आता जाऊन किती वर्ष झाली, म्हणजे 12 वर्ष करेक्ट 12 वर्ष झाली, आणि तरी पण ताईंबद्दल बोलताना डोळ्यात पाणी. म्हणजे ते आपल्याला दिसतं की त्यांचं नातं बियॉन्ड राजकारण होतं. इट वॉज नॉट जस्ट पॉलिटिकल. ते मला खूप फील झालं. आणि कसं तुम्ही जसं सांगितलं की अख्खं सगळं युटर्न मारून मग जेव्हा परत निवडणुकी 2019ला निवडणुकीला सामोरं गेले, तेव्हा मी ठरवलं की आता 100% द्यायचं आणि 100% आपण लोकांसाठी कामं करायचं आणि परत एकदा. बरं, त्याच्यामध्ये 14ला पहिली निवडणूक, जे क्षेत्र आपलं नाही त्या क्षेत्रात आलाय, तुम्ही निवडणुकीला उभारलाय, हा तुमचा पहिलाच अनुभव होता आणि पहिला पराभव होता. करेक्ट. क्षणभर कधी असं वाटलं काय की आता नको आहे का? असं कधीच नाही वाटलं, कारण नंतरच्या 5 वर्षानंतर तुम्ही पुन्हा उमेदीनं पुढे आलात आणि 19ला पुन्हा उभे राहिलात. नाही, आय फील ह्याचं कसं झालं, इट वॉज नॉट इन्स्टंट डिसिजन. जेव्हा पहिले पराभव झाला तेव्हा लाईक आय सेड माझं पॉलिटिकल अंडरस्टँडिंग झिरो होतं, बॅकग्राऊंड झिरो होतं. तर मला एक कळलंच नाही की मी कशाला सामोरं गेली. म्हणजे जे आपण रिस्पॉन्सिबिलिटी मागायला तिकडे जात होतो, त्या रिस्पॉन्सिबिलिटीचं ओझं काय होतं त्या मोमेंटला माहिती नव्हतं. पण जसं 5 वर्ष गेली तसं माझं जेव्हा अंडरस्टँडिंग वाढत गेली, कळायला लागलं, लोकांबरोबर बॉन्ड व्हायला लागला, तेव्हा मग एवढं म्हणजे ते मला एवढं असं वाटलं की मला आता हे हवंच, आता हे करायचंच आहे, आता जर जिंकायचंच आहे. तर मी माझं अख्खी बिझनेस, मला खूप सांगितलं की तुमचं आर्किटेक्चर चालू ठेवा आणि हे साईड बाय साईड करा. मी सांगितलं मी तेच नाही करणार, करायचं तर 100% करायचं, नाही तर नाही करायचं. मग मी माझा बिझनेस बंद केला. म्हणजे माझ्या खूप सारे आर्किटेक्ट्स होते, ते सगळ्यांना सॉरी म्हणून मी बिझनेस बंद केला आणि ते बंद करून मी पूर्ण वेळ इकडे उपस्थित राहिली, एका गावामध्ये फिरली, लोकांशी कनेक्शन केलं आणि मग बाकीचं तुम्हाला माहितीच आहे. हो हो. पण 19चा अनुभव एकदमच वेगळा होता, म्हणजे पहिल्यांदा आलेलं अपयश आणि त्याच्यानंतर 19ला आपण निवडणूक जिंकली. हो. पण त्याच्यानंतर राजकीय वर्तुळात बऱ्याच घडामोडी घडल्या. शासनामध्ये वरती सरकार बदललं, अपेक्षित होते ते रिझल्ट बदलले, खूपच वेगळ्या घडामोडी महाराष्ट्रानं मागच्या 5 वर्षात बघितल्या. मग असं पण म्हणता येईल की 19ची निवडणूक जिंकल्यानंतर जे 5 वर्ष तुम्हाला मिळाले त्यात तुम्ही 2 टप्प्यामध्ये काम केलंय. पहिले 2.5 वर्ष तुम्ही विरोधी बाकावर बसलाय, नंतर 4.5 वर्ष तुम्ही सत्ताधारी बाकावर बसलाय. या 2 टप्प्यांबद्दल सांगा आम्हाला. ॲक्च्युली मी आणि माझे जे सहकारी माझ्या वयाचे अँड फ्रेंड्स जे सगळे विधान भवनात असतो, आमच्या सगळ्यांमध्ये अशी कॉमन चर्चा असते की हे 5 टर्म जे फर्स्ट टर्म आमदार होते, हे 5 वर्ष हे आमचं सगळ्यात म्हणजे जे 3-4 टर्म आमदार असतील त्यांच्यापेक्षा नवीन आणि वेगळे एक्सपिरियन्स आम्हाला यावेळेस भेटले. म्हणजे काय काय घडलं, म्हणजे पक्षांचं म्हणजे काय म्हणतात वेगळं होणं असेल, नाही तर जसं सरकार रात्रीची शपथविधी होती, मग जसं सरकार स्थापन झालं, मग परत सरकार पडलं, मग परत नवीन ती बंडखोरी झाली, मग तेव्हा परत सरकार स्थापन झालं. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा किती सारे निवडणुका झाल्या जिकडे आम्हाला मतदान करायला लागलं, जे MLCचे 2-3 निवडणुका झाल्या जे गेम चेंजर ठरल्या. तर आपल्या सर्वांना आय रिमेंबर माझ्या पक्षात म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या आमदारांना तर आमदार झाल्या तर आम्हाला कुठल्या हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं नव्हतं, पण बाकीच्या सगळ्या पक्षांच्या आमदारांना जे कधी कुठेतरी जयपूरला, कुठेतरी दुसरीकडे, म्हणजे सगळ्यांना ते ठेवलेलं बंद करून. तर ते सगळे मला एक्सपिरियन्स सांगतात की असं फर्स्ट टाइम आम्ही आमदार झालो आणि आता असं व्हायला लागलंय. म्हणजे खूप इंटरेस्टिंग सगळ्यांची जर्नी वेगळी होती. आणि या पूर्ण ह्याच्यामध्ये फर्स्ट टर्ममध्ये ऑल्सो माझे 2 बेबीज झाले, तर ते सुद्धा एक वेगळं काहीतरी एक्सपिरियन्स होतं की आय वॉज प्रेग्नेंट सभागृहामध्ये जाता. ॲक्च्युली 2019च्या इलेक्शनमध्ये आय वॉज प्रेग्नेंट, पण कॅम्पेनमध्ये आय वॉज प्रेग्नेंट आणि तेव्हा मला कुणाला सांगताच येत नव्हतं कारण इट वॉज इन फर्स्ट ट्रायमेस्टर. तर ते सुद्धा अडचण होती, तरी आम्ही सगळ्यांनी मिळून आपण तो विजय नक्की तिकडे प्राप्त केला. त्याच्यानंतर सुद्धा जसा वेळ होत गेला त्या हिशोबाने खूप सारे वर खाली झाले. जसं तुम्ही सांगितलं की कोविड आलं,
कोविड वॉज लाईक मला ते विचारायचं होतं की नेमकं म्हणजे निवडून आलो आपण आणि आता काहीतरी करूयात, काहीतरी आपण शब्द दिलाय आणि नेमका कोरोनाचा काळ सुरू झाला आणि कोविड हे फारच अनप्रेडिक्टेबल सगळा तो काळ होता, सगळ्यांसाठीच नवीन होतं. त्यामुळे त्या काळातही काम करताना तुम्हाला काय म्हणजे खूप त्रास झाला. म्हणजे 19 मध्ये आम्ही जे सर्वांना शब्द दिलेले की आपण हे करायचंय, आपल्याला हे म्हणजे आपले मॅनिफेस्टो म्हणतात का, आपल्याला काय पुढे विजन काय, हे सगळं शेअर केलेलं आपण निवडणुकीला सामोरं जाताना. आणि ते निवडणूक झाल्या म्हणजे 6 महिन्याच्या आत कोविड आलं. तर आपल्याला कुणाला समजे नाही काय होत आहे. म्हणजे अख्ख्या देशभरामध्ये असेल, जगामध्ये असेल, कुणालाच कळत नव्हतं काय होत आहे. तरी पण आपण कोविडमध्ये म्हणजे जरी विकासाच्या दृष्टिकोनाने आपल्याला काय करता आलं नव्हतं मतदारसंघासाठी, पण आपण आरोग्य विभागासाठी भरपूर केलं. आपण आरोग्य विभागासाठी आपण म्हणजे लोकांसाठी औषधं, ऑक्सिजन, बेड सगळं उपलब्ध करून दिलं. आपले SRT मेडिकल कॉलेजमधले जे डॉक्टर्स होते ते बाहेरून येतात बिकॉज इट्स मेडिकल कॉलेज, तर तिकडच्या डॉक्टर्सला घर नाही, जेवण नव्हतं, कोणी एकमेकांच्या जवळ जात नव्हतं. तेव्हा आम्ही त्या सर्वांना म्हणजे जेवढे डॉक्टर्स होते सर्वांना आपण 3 टाईमचं जेवण, 2 टाईमचा चहा हा उपलब्ध करून दिला, ज्याच्याने ते रुग्णांचा बेस्ट मदत करू शकाल. त्या हिशोबाने काम केलं. मग सगळीकडे महाराष्ट्रभर लोकांना कोविड जम्बो सेंटर उभं करायला लागलं असेल, मंगल कार्यालयामध्ये लोकांना भरती करायला लागत होतं. पण आपल्या केज विधानसभा मतदारसंघामध्ये हे झालं नाही, कारण आपल्या स्वर्गीय डॉक्टर विमलताई मुंडेरांनी कुठलं तरी दूरदृष्टी होऊन लोखंडी सावरगावचं हॉस्पिटल उभं केलं होतं. आणि तेव्हा आम्ही तातडीने परमिशन घेऊन ते ताबडतोब हॉस्पिटल ओपन केलं आणि तिकडे सगळ्यांना म्हणजे मोर दॅन 1000 बेड्स तिकडे लोकांची रुग्णांची सेवा झाली. आणि त्याच्याने खरंच म्हणजे अख्ख्या मतदारसंघाला आजूबाजूच्या सगळ्या जे तालुका असतील, जिल्हे असतील, तिकडचे लोक तिकडे येऊन त्यांना भरपूर मदत झाली. तिकडे आम्ही खूप सारं म्हणजे या पद्धतीने मतदारसंघात कोविडच्या काळामध्ये तर भरपूर काम केलं. मला आठवतं तेव्हा माझी डिलिव्हरी झालेली, बाळ 6 महिन्याचं असं नव्हतं, तरी मी आदरणीय प्रीतमताई साहेब दोघी PP किट घालून SRT हॉस्पिटलमध्ये गेलो, केज हॉस्पिटलमध्ये गेलो, नेकनूर रुग्णालयामध्ये गेलो. सगळीकडे जाऊन जिकडे लोकांची रुग्णांची म्हणजे विचारपूस केली, तिकडे सुद्धा काय गरज असेल, कुठे डब्बा हवा असेल, कुठे काहीतरी प्रॉब्लेम्स असतील ती सगळी जाणून गेली. आणि त्याच्यावरती सुद्धा या कोविडच्या काळामध्ये आम्ही काम केलं. तर कोविडचा काळ हा नक्कीच वेगळा होता, पण वी हॅव टू बी म्हणजे जो आपल्यासमोर सिच्युएशन येईल त्याला आपण अडॅप्ट करून काम करणं हे भाग्यच आहे. कारण लोकांनी जेव्हा लोक मतदान देतात ते असा कुठला विचार कधी त्यांच्या मनात असतो की त्यांना कुठलीही मदत लागेल आपण उपस्थित असायला पाहिजे, नॉट जस्ट म्हणजे विकासाच्या दृष्टिकोनाने. तर त्या हिशोबाने आम्ही लोकांसाठी उपलब्ध राहिलो आणि ते 2-2.5 वर्ष आपले तसे मतदारसंघात गेले. आणि त्या 2-2.5 वर्षानंतर पुन्हा सत्तांतराचं गणित बदललं. करेक्ट. आणि ह्या घडामोडी खूप वेगाने महाराष्ट्रात सगळ्या होत होत्या. करेक्ट. नंतरचं 2.5 वर्ष हे सत्तेमध्ये तुम्हाला सहभाग देता आला. निश्चित काय कामं तुम्हाला करता आली या? मला वाटतं मला एक खूप चांगला एक्सपिरियन्स आला. बिकॉज एका फर्स्ट टर्ममध्ये जसं तुम्ही बोला, आय गॉट टू बी इन विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष, आणि हे 2 गोष्टी आपल्याला खरंच खूप शिकवतात. म्हणजे विरोधी पक्ष असताना मी एवढे एक मुद्द्यासाठी मला भांडायला लागलं, म्हणजे एक फंडसाठी, 1 रुपयासाठी भांडायला लागलं. आपल्याला फंड देत नव्हते, कारण आता तो कसा राजकीय जे असतं तसं चालू असतं. तर खूप सारे मी एका क्वेश्चन विधानसभेमध्ये मांडला, तिकडे कुठलीही एक गोष्ट सोडली नाही, एका रस्त्यासाठी मागणी केली, त्याचा पाठपुरावा केला, खूप सारा संघर्ष करायला लागला. आणि इमिडिएटली त्याच्यानंतर जे शेवटचे 2 वर्ष सत्ता स्थापन झाली आणि मी सत्ताधारीमध्ये गेलो, तेव्हा सुद्धा मला एक्सपिरियन्स आला की आमची अख्खी काम करण्याची पद्धत जरा वेगळी झाली. कारण इकडे कसं होतं, आपल्याला जे पाहिजे असेल ते तिकडे जाणं, थोडासा पाठपुरावा केला की सहज मिळत होतं. तर ते खूप मला इंटरेस्टिंग वाटलं की नक्कीच विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षमध्ये खूप फरक असतो हे एक कळलं. पण विरोधी पक्ष असणं हे सुद्धा एक महत्त्वाचा एक्सपिरियन्स होता. म्हणजे विरोधी पक्षात असल्यामुळे आपल्याला खूप सारं अंडरस्टँडिंग की ॲक्च्युली एक म्हणजे फाईल जर एका टेबलवरून दुसऱ्या टेबलवर न्यायची असेल, मंत्रापर्यंत न्यायची असेल तर कसा त्याचा पाठपुरावा करायला लागतो ते. येस. आणि मग सत्ताधारी झालं की जरा त्याच्यासोबत पॅटर्न्स बदलले. पण नक्कीच जेव्हा आपलं सरकार आलं
आणि आदरणीय पंकजाताई साहेब असतील, आदरणीय फडणवीस साहेब असतील, आपले मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब व आपले अजितदादा असतील, या सर्वांनी खूप सहकार्य केलं आणि आपल्याला खूप मोठा फंड म्हणजे मोठा फंड आपल्याला मतदारसंघात आला, ज्याच्याने आपल्या मतदारसंघातले जेवढे प्रश्न, जसं मी मगाशी उल्लेख केला की 2019 मध्ये आपण मॅनिफेस्टो विजन शब्द दिलेला तो सगळा आपल्याला पूर्ण करता आला या 2 वर्षामध्ये आणि आपण चांगल्या पद्धतीने म्हणजे शहरासाठी, ग्रामीणसाठी अख्ख्या मतदारसंघामध्ये विकास केला. सर्वाधिक प्रश्न विचारणारे आमदार म्हणून पण तुमचं नाव चर्चेत मध्ये आलं होतं. तर इतकं नवखेपण असताना प्रश्न विचारण्याच्या ह्या सगळ्या प्रक्रियेबद्दल काय अनुभव सांगता येईल? ते ॲक्च्युली लाईक आय सेड की मला जरा कॉलेजमध्ये असताना तेव्हा तर नक्की स्कूलमध्ये असताना तेव्हा मला भाषण करायला जमायचं, कारण आय टू नॉट म्हणजे स्टेजचं हे काय नव्हतं आणि माझं विचारसरणी क्लिअर आहे आणि एज्युकेशनमध्ये मला इंटरेस्ट आहे, तर माझं त्याच हिशोबाने बोलायला मला एवढी काही कधी प्रॉब्लेम वाटला नाही. आणि मेन माझं आय थिंक कसा मुद्दा मांडायचा हे जेव्हा माझं शिक्षण आय थिंक आर्किटेक्चर कॉलेजमध्ये झालं, कारण आर्किटेक्चर स्कूल आपल्याला एवढे आपल्या समोर पॅनल बसलं असतं आणि त्याच्या मागे अर्धी कॉलेज बसली असते आणि आपल्याला आपल्या डिझाईनला डिफेंड करायला लागतं, तिकडे उभं राहून सांगायला लागतं मी ही बिल्डिंग का बांधली आणि ते आपल्याला लिटरली त्याला क्रिट म्हणतात, दे क्रिटिक यू की हे नाही तुम्ही असं का केलं, असं का नाही केलं. तर ते आपण सगळ्यासमोर उभं राहून आपल्याला म्हणजे एव्हरी इयर ॲटलिस्ट मी 100 असे दिले असतील, तर त्याच्यामुळे 5 वर्षामध्ये एवढं त्याचं ट्रेनिंग झालेलं की नक्कीच विधानसभेमध्ये बोलायला म्हणजे एक कुठलं तरी फिलिंग होतं जे आपल्याला जेव्हा सभेत असतं, मतदारसंघात असतं ते वेगळं फिलिंग असतं जे लोकांकडे बोलताना, पण विधान भवनामध्ये फिलिंग वेगळं असतं कारण तिकडे तर आपल्या समोर एवढे सगळे सिनियर नेते असतात. तो एक झाला प्रश्न. दुसरा असतं की आपण लाईव्ह फॉर द होल कंट्री असतो, म्हणजे कधीही आपला व्हिडिओमध्ये काय चाललंय, सगळं चाललंय हे सगळं लाईव्ह कॅप्चर होत असतं, तर नक्कीच ते एक वेगळं प्रेशर असतं जे आपण बट लकीली आफ्टर 1-2 टाइम्स ते फास्ट ग्रिप घेता आली. पहिल्या 2.5 वर्ष जरी काम नाही करता आलं तसं, कारण कोविडच्या काळामध्ये आपलं प्राधान्यक्रम बदलला होता. निश्चित मग उरलेल्या 2.5 वर्षात वेळ कमी जरी मिळाला तरी ठळक कोणती कामं झाली अशी तुम्हाला सांगता येतील की वेळ कमी मिळाला पण आम्ही 2.5 वर्षात ही ठळक कामं केली आहेत मतदारसंघातली? हो नक्कीच. आता पहिले काय झालं, विरोधी पक्षात असताना आपल्याला फक्त आमदार निधी मिळत होता, DPDC सुद्धा भेटत नव्हता, कुठलाही निधी भेटत नव्हता. आमदार निधी हा वर्षाला 5 कोटी असतात आणि आपले गावं 200 गावं प्लस मोठं शहर आणि केज शहर आणि अंबाजोगाई हे सगळं असताना म्हणजे अक्षरशः काहीच काम त्या पद्धतीने होत नव्हतं. पण जेव्हा आपल्याला सरकार आलं आणि निधी आलं तेव्हा माझे मनातले मेन 2-3 गोष्टी होते ते आपण मार्गी लावले. एक नक्कीच आपल्या अंबाजोगाई शहरामध्ये आपण नगर उत्थान ह्याच्यामार्फत आपण 2 टप्प्यामध्ये मोठा निधी आणला, ज्याच्याने आपल्या शहराचे सगळे रस्ते आम्ही एकदम क्वालिटीचे केले. म्हणजे माझ्या मनामध्ये एक गोष्ट आहे की निधी मोठा जरी असेल पण तो निधी फक्त पेपरपर्यंत राहिला नाही पाहिजे, त्या निधीचं जे वापर आणि लोकांना ते काम दिसलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आपल्याला क्वालिटी कंट्रोल करणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर मी ते नक्की समजते की जेव्हा आपलं कुठलाही फंड आला त्या फंडचा वापर 100% झाला पाहिजे, ज्याच्याने लोकांना त्याचा वापर झाला पाहिजे, त्या हिशोबानेच आम्ही कामं करतो. तर दुसरा मोठा आपण केज शहरामध्ये सुद्धा ह्याच नगर उत्थानच्या मार्फत आपण मोठा निधी आणला आणि केज शहराचे सुद्धा रस्ते एकदम सुंदर केलेले आहेत, सगळे कॉन्क्रीटचे, शहरामध्ये अंदरच्या गल्लीमध्ये सगळीकडे आपण चांगले कामं केली आहेत. दुसरं आपण मोठं काम केलं आहे की आपण लोखंडी माळेगाव ते लोखंडी सावरगाव ते माळेगाव रस्ता, हा रस्ता सुद्धा एकदम महत्त्वाचा आहे. ADB मधून आम्ही हा रस्ता 226 कोटीचा आणलेला आहे. या रस्त्यामार्फत सुद्धा म्हणजे आपला तो रस्ता 2 जिल्ह्याला कनेक्ट करणारा आहे, ज्याच्यावरती पहिले पालखी मार्ग होता, त्याच्यावरती नियरली 70 गावं त्या रस्त्यावरती कनेक्टेड आहेत. तर तो रस्ता आम्हाला पहिल्यापासून जेव्हा आमदार झाल्यापासून मला करायचा होता, जो आय अंडरस्टँड की आपल्या मतदारसंघातली एक मोठी लाईफलाईन आहे, तर ती सुद्धा मला करण्यात मला योग आला आणि भेटला आणि तो आता एकदम मोठा आणि भव्य होणार आहे.
ती एक मोठं काम नक्कीच आपण केलेलं आहे. मग अंबाजोगाई शहरासाठी आपण पाणी पुरवठ्याची योजना आणली आहे. ही योजना तर आय सिरियसली कन्सिडर की गेम चेंजिंग आहे. म्हणजे जेव्हापासून मी अंबाजोगाईची शहराची सून म्हणून आली तेव्हापासून माझ्या मनात होतं की हे शहराला जे 15 दिवसाला पाणी येतं ही खरंच कुठेतरी ह्याला बदलायची गरज आहे. आणि त्याचा विचार करून आम्ही खूप सारा पाठपुरावा करून अभ्यास करून आम्ही तो निधी आणला आणि 206 कोटीचा तो निधी आहे, ज्याच्याने आपण एकदम सुंदर पद्धतीने आपल्या अंबाजोगाईच्या शहराच्या लोकांना दर 2 दिवसाला 1 दिवसाला हे काम झाल्यानंतर पाणी येणं सुरू होणार आहे. कधीपर्यंत अपेक्षित हे काम होणार? 6 ते 8 महिने आणि त्याच्यामध्ये हे काम कंप्लीट होऊन जाईल. या कामामध्ये आपण जे नगरपालिकेला आता प्रॉब्लेम आहे की जरी पाणी उपलब्ध असेल आपल्याला साठवण करायला इनफ टँक्स नाही आहेत, तर ह्या योजनेमधून आपण टँक्सची संख्या डबल ट्रिपल करत आहोत, ज्याच्याने आपलं साठवण चांगलं होईल आणि लोकांना रोज पाणी उपलब्ध राहील. आणि जे उन्हाळ्यामध्ये प्रश्न असतो आपल्या शहरामध्ये तो प्रश्न तर पाणीच नसतं आपल्याला. त्याचं कारण असं आहे की जे मांजरा धरण ज्यातून आपल्याला अंबाजोगाई शहराला पाणी येतं तिकडे जे आपल्या अंबाजोगाईचं पंप रूम आहे जिथून पाणी खेचलं जातं ते पंप रूम एका साईडला आहे. तर जेव्हा उन्हाळा असतो आणि पाण्याची पातळी खाली येते तेव्हा ते पाणीच त्याला टच होत नाही, त्याला म्हणून आपल्याला शहराला 0 पाणी मिळतं. पण आता आम्ही या योजनेमध्ये नवीन पंप रूम ते 200 मीटर आत मांजरा धरणामध्ये आम्ही घेतलंय, म्हणजे उन्हाळ्यामध्ये सुद्धा आपल्याला तिकडे पाणी टच होईल आणि आपल्याला उन्हाळ्यामध्ये कुठेतरी पाण्याची सोय आतापेक्षा नक्कीच बरी होईल. तर ते असा विचार करून ती योजना आपण शहरामध्ये आणलेली आहे. मग आपण केज शहरासाठी अंबाजोगाई शहरासाठी गार्डन 2 आणलेले आहेत, म्हणजे पार्क्स हे आणलेले आहेत. तर अंबाजोगाई शहरामध्ये 2 पार्क होणार आहे. 20 कोटी आपण निधी आणले आहे. 10-10 कोटीचे 2 पार्क होणार आहेत. एक पार्क होणार आहे ते आपल्या मुकुंदराज स्वामी सभागृहाच्या बाजूला एक प्लॉट आहे, तिकडे गार्डन होणार आहे. आणि एक आपल्या योगेश्वरी देवी मंदिराच्या बाजूला तिकडे आपण 10 कोटीचं गार्डन करणार आहे. ह्या गार्डनची मागणीच नव्हती, पण माझ्या मनामध्ये असं होतं की मला जेव्हापासून मुलं झाली की संध्याकाळी मुलांना खेळायला जागा नाही, शहर एवढं सुंदर एवढं म्हणजे त्याला एवढा वारसा आहे आणि तरी पण त्याला गार्डन नाही, महिलांना संध्याकाळी भेटायला फिरायला अशी कुठली जागा नाही. असा विचार करून ते गार्डन मी आणि अक्षयने वेगळ्या पद्धतीचा म्हणजे काय म्हणतात एफर्ट्स घेऊन आणलेली होती. मग केजला सुद्धा असेच आम्ही 2 गार्डन आणलेले आहेत. तिकडे केजला गार्डन होणार आहे आणि एक लेक रिज्युव्हिनेशनचा प्रोजेक्ट तिकडे केलेला आहे. ते सुद्धा 18 कोटीचे 2 प्रोजेक्ट्स आहेत. तर केज शहरामध्ये जी केजडी नदी आहे त्या नदीच्या साईडला आम्ही असे घाट करणार आहेत, लोकांना फिरायला पाथवे करणार आहे, लाईट्स बेंचेस लावणार आहे, ज्या हिशोबाने ते शहराचं कुठेतरी एक चांगल्या पद्धतीने इव्हनिंगमध्ये एक स्पॉट होईल केज शहरामध्ये. मग आपण एक गार्डन सुद्धा करणार आहे. आणि गार्डन्स जे आपण अंबाजोगाई केजमध्ये करणार आहेत त्याच्यामध्ये माझा वैयक्तिक विचार आहे की असं कुठलं तरी जसं आजकाल मी बघते की आजूबाजूच्या याच्यामध्ये जरी कुठली गार्डन असली तर त्याच्यामध्ये झाडं असतात, बाकड्या असतात आणि एक कुठला तरी झुला असतो आणि दुसरं काहीही नसतं. अशा विचाराने गार्डन्स होणार नाही. मी आर्किटेक्ट आहे, मी स्वतः त्याच्यात लक्ष घालून वेगळं करणार. त्याच्यामध्ये मुलांना एक वेगळा झोन, नाना नानी पार्क वेगळा झोन, महिलांना वॉकिंगसाठी वेगळं, मग कुठलं तरी कॉन्सेप्ट असणार, तिकडे कुठेतरी एक छोटा तलाव घेऊन ब्रिज करू, काहीतरी असं काहीतरी वेगळं असं माझ्या मनामध्ये विजन आहे जे मी स्वतः तिकडे उभं राहून करून घेणार. आता आपण केज शहरामध्ये आपण आदरणीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या नावाने एक मोठं नवीन सभागृह करत आहोत. ते सभागृह सुद्धा म्हणजे एवढंच मी स्वतः जाऊन तिकडे काम बघत असते. तिकडे कोण आर्किटेक्ट आहे त्याच्याबरोबर एक एक पान उघडून मी बघत असते की तुम्ही किती कपॅसिटी कसं डिझाईन केलंय. कारण मला वाटतं हे खूप सारे प्रॉब्लेम्स येतात जे कामं शहरामध्ये नाहीतर ग्रामीण भागामध्ये गव्हर्नमेंट शासनाचे होत असतात, पण त्याला कोणी वालीच नसतो, म्हणजे कोण बघायलाच नसतं. सगळ्यांना ते कुणाच्या तरी हातात देऊन ते विसरून जातात आणि मग ते कामं खराब व्हायला लागतात. तर माझ्या मनामध्ये की असं नसायला पाहिजे. आपण एक एक कामामध्ये स्वतः लक्ष दिलं तरच ते क्वालिटीचं होऊ शकतं. हे माझा मेन म्हणजे तुम्ही मोटो बनवू शकता की कुठलीही कामं आली ती चांगली क्वालिटीची झाली पाहिजे, त्याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे. मग आपण 2 क्रीडा संकुल आणलेत आपल्या केज विधानसभा मतदारसंघामध्ये. एक क्रीडा संकुल अंबाजोगाईला आणि एक आहे केजला. तर तिकडे सुद्धा वैयक्तिक मी ॲक्च्युली तुम्हाला सरप्रायझिंग वाटेल की जेव्हा हे क्रीडा संकुलचं फंड आणलं आणि काम सुरू झालं तेव्हा मी एक ओपन महाराष्ट्रात टेंडर टाकलं
की विच एव्हर आर्किटेक्ट वॉन्ट्स टू डू दिस, तुम्ही एका दिवशी इकडे या आणि मला प्रेझेंटेशन द्या. आणि मी स्वतः ह्याचं प्रेझेंटेशन घेतलंय. आय थिंक 5-6 वेगळे आर्किटेक्ट मोठे आलेले आणि त्यांनी ह्याच्यासाठी पिच केलेलं आणि मी बसून त्यांचे प्रेझेंटेशन्स बघून एक आर्किटेक्ट सिलेक्ट केला जो खरंच मला वाटलं ही इज डन लॉट ऑफ वर्क इन ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये स्पोर्ट्स ह्याच्यामध्ये, आणि त्याला ते काम दिलं की तुम्ही त्या हिशोबाने ह्या आर्किटेक्टने ते काम करायला पाहिजे. म्हणजे माझ्या मनामध्ये होतं की आपण जर क्रीडा संकुलची बिल्डिंग बांधतोय तर ती लांब लांबून क्रीडा संकुलची बिल्डिंग दिसली पाहिजे. वाय शुड इट लुक लाईक सम गव्हर्नमेंट हॉस्पिटल, नाहीतर सम गव्हर्नमेंट काय म्हणतात ऑफिस ज्याला काहीही टाईप प्लॅन आहे जे वर्षापासून चालू आहे, असं नाही. त्याला सुद्धा काहीतरी एक वेगळं, म्हणजे ते बिल्डिंग बघूनच लोकांना कळलं पाहिजे अरे हे क्रीडा संकुल आहे. असा कधीतरी विचार करून ह्या अख्ख्या मतदारसंघात जे नवीन नवीन कामं करणार आहेत ते मला अशा वितरणाने करायचे. आम्ही एक नवीन RTOची बिल्डिंग आणलेली आहे. आता आपल्याला माहीत असेल की जेव्हा विमलताईंनी RTO आपल्या या भागामध्ये पहिल्यांदा आणलेलं तेव्हा 44 नंबर हा आपल्या भागाचा फेमस झालेला, सगळीकडे आता सुद्धा म्हणजे अख्ख्या मतदारसंघामध्ये परिसरामध्ये जिल्ह्यामध्ये जिकडे 44च्या गाड्या आहेत ते आपल्याला माहिती आहे की आपल्या इकडच्या अंबाजोगाई केसच्या गाड्या असतात. तर त्यासाठी आम्ही काय म्हणतात, जेव्हा मी RTOची बिल्डिंग सँक्शन करून आली तेव्हा मला एक वेगळा आनंद आला, कारण अख्ख्या जिल्ह्यामध्ये RTOची हक्काची बिल्डिंग नाही. बीडला सुद्धा आता भाड्यावरती RTOची बिल्डिंग आहे. तर आपण आपल्या केजमध्ये इट इज द ओनली RTO बिल्डिंग विच इज ऑन इट्स ओन, म्हणजे त्याच्या जागेवरती. तर त्याच्यासाठी मी काय म्हणतात खूप सारा पाठपुरावा करून ती बिल्डिंग आणली आणि त्या बिल्डिंगच्या बरोबर बाजूला 4 एकर कॅम्पसवरती ड्रायव्हिंग आणि टेस्टिंग ट्रॅक असणार आहे. खूप सारे मी इथे फिरताना मी लोकांशी चर्चा करते, मला कळतं की खूप सारे लोक जे अंबाजोगाई शहरातले असतील, केसचे असतील, जे वयस्कर आहेत, त्यांनी जेव्हा लायसन्स घेतलं तेव्हा त्यांनी लायसन्सची एक्झामच दिली नाही. त्याच्यामुळे त्यांच्यामुळे किती ॲक्सिडेंट्स होत असतील, किती प्रॉब्लेम्स होतात, आणि का दिली नाही, कारण तेव्हा टेस्टिंग फॅसिलिटीज नव्हत्या, तेव्हा त्यांना देता आलं नाही. तर म्हणून मी विचार केला की बिल्डिंग नाही पण टेस्टिंग फॅसिलिटी सुद्धा आपण उपयोग करून द्यायला पाहिजे, ज्याच्याने आपल्या लोकांना नेक्स्ट पिढीला आपण एवढे चांगले रस्ते बनवत आहेत त्यांना कुठेतरी टेस्ट दिल्याशिवाय लायसन्स हातात भेटलं नाही पाहिजे, ज्याच्याने स्वतःच्या जीवाचा धोका सुद्धा बाकींना सुद्धा धोका होऊ शकतो. तर त्या पद्धतीने आपण तो विचार करून सुद्धा RTOची बिल्डिंगमध्ये कामं केली आहेत. मग आजूबाजूच्या परिसरामध्ये खूप सारे कामं आहेत रस्त्यांची सुद्धा, म्हणजे कुठले मेन रस्ते असतील शहरामध्ये, आपल्या ग्रामीणमध्ये सगळीकडे आम्ही कनेक्शन्स दिलेले आहेत. सगळे जे नॅशनल हायवेज तर ऑलरेडी झालेले आहेत, काही रस्त्यांना स्टेट हायवेचे दर्जे सुद्धा दिले आहेत. मग आम्ही हॉस्पिटल्समध्ये खूप कामं केली आहेत. आपण एकनूरला आपण काय म्हणतात स्त्री रुग्णालय सुरू केलेलं आहे, त्यासाठी पैसे आणले आहेत. तर तिकडे चांगल्या पद्धतीने महिलांचा उपचार होतो. मग आपण केजमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने बिल्डिंग्स, जजेसची क्वार्टर्स असेल, सेशन्स कोर्ट असेल, मग आपल्या अंबाजोगाईला सुद्धा रजिस्ट्री ऑफिस नवीन केलेलं आहे. असे खूप सारे मोठे बिल्डिंगचे कामं आपण ह्या भागामध्ये ह्या 2 वर्षाची गोष्ट आहे की या 2 वर्षामध्ये आपण कमी मिळाला हे निश्चित आहे. पहिले 2.5 वर्ष गेले आपले, पण असंही पण आहे की आपण ठरवलेत काही झालेली काम आहे आणि आता काही झाली नाहीत, प्रलंबित आहे. तर त्यातलं कुठले असे मुख्य काम आहेत की जे आता आपल्याला वेळ देऊन करायला लागतील? नक्की. आता माझं विजन सुद्धा आहे, खूप सारे राहिलेल्या गोष्टी असतील ते सुद्धा आपल्याला करायचे आहेत. तर आपल्या शहरामध्ये माझ्या विचाराने आपल्याला काय म्हणतात, मला एक CCTVs लावायचे आहेत. माझ्या मनामध्ये आहे की अख्ख्या शहरामध्ये अंबाजोगाई केज इकडे आपण पूर्ण CCTV लावून त्याचं कनेक्शन पोलीस मध्ये द्यायला पाहिजे आपल्या बिल्डिंग्समध्ये, म्हणजे ज्याच्याने शहरामध्ये महिलांची सेफ्टी असेल, मुलांची सेफ्टी असेल, असं कुठलं तरी एक नियंत्रण, ज्याच्याने शिस्त ही सगळी आपल्या शहरामध्ये नक्कीच लागू शकते. त्याच्या पलीकडे सुद्धा बाकीचे खूप सारे काय म्हणते, मी अजून उल्लेख केले नाही आपले जे प्रमुख कामं असतील त्याच्यामध्ये आपण हत्तीखानासाठी सुद्धा चांगल्या पद्धतीने निधी उपलब्ध करून दिलेला आहे. तर आपण हत्तीखानासाठी काय म्हणतात, आता जर तुम्ही बघितलं असेल मी जेव्हा परत मी सांगते की लग्न होऊन अंबाजोगाईत आली
तेव्हा मी गुगल करताना मला हत्तीखाना सापडलेलं ऑनलाईन, आणि ते मला एवढं सुंदर वाटलं. मला वाटलं की नक्कीच तिकडे जाऊन बघायला पाहिजे. पण तिकडे जाऊन गेल्यावरती आय रिअलाइज की ते म्हणजे एवढं दुर्लक्ष झालेलं हत्तीखानाला. तिकडे कचरा होता आणि तिकडे साफसफाई तर नव्हतीच, पण एकदमच म्हणजे तुटलेले होते काही काही पीसेस, जिकडे लक्ष देत जात कोणीच देत नव्हतं. तर आमदार झाल्यानंतर मी ते सुद्धा हाताशी घेतलं की कुठेतरी आपल्याला हत्तीखान्याचं एक चांगल्या पद्धतीने त्याचं काय म्हणतात कॉन्झर्वेशन करण्यासाठी फंड आणायला पाहिजे. तर कॉन्झर्वेशनचे जर कामं आता तिकडे सुरू झाली आहेत एकदम चांगल्या पद्धतीने. तिकडे आम्ही नवीन स्टोन्स लावले आहेत, जे तुटलेले भाग नीट केलेले आहेत, नवीन कंपाऊंड केलेलं आहे, पूर्ण स्वच्छ केलेलं आहे, आतमध्ये गेट्स लावलेले आहेत, म्हणजे चांगल्या पद्धतीने सुरक्षाचं तिकडे राहील. मग हत्तीखाना केलेला आहे. मग खोलेश्वर मंदिरासाठी सुद्धा आम्ही फंड उपलब्ध करून दिला आहे. त्याच्यासुद्धा आर्किटेक्चरल कॉन्झर्वेशनसाठी चांगल्या पद्धतीने आपण तिकडे निधी उपलब्ध करून दिला आहे. त्याचं कामसुद्धा आय थिंक 50% वर झालेलं आहे. मग आपण आपल्या योगेशी देवी मंदिरासाठी 5 कोटी रुपये आणलेले आहेत. त्याच्यासाठी सुद्धा आपण चांगल्या पद्धतीत नवीन कमान, नवीन एंट्रन्स, नवीन सगळं छान तिकडे सुद्धा करणार. त्याच्यासाठी सुद्धा मी 2-3 आर्किटेक्टशी बसून अंडरस्टँड करून घेतलं की एस्टिमेटमध्ये टाकायच्या आधीच आपल्याला त्याच्यामध्ये कशाची गरज आहे ह्या सगळ्या विचार करून तिकडे आपण काम करत आहोत. मग त्याच्या पलीकडे आपण आपल्या मुकुंदराज स्वामी जींची समाधी आहे तिकडे सुद्धा आम्ही परिसरामध्ये चांगलं काम केलं आहे. तिकडे जे तुटलेले पायऱ्या होत्या, तुटलेले रेलिंग्स होते, ते सगळे नवीन केले, बेंचेस टाकले, लाईट्स टाकले. म्हणजे त्या हिशोबाने जेव्हा बाहेरचे लोक सुद्धा अंबाजोगाई शहरात जेव्हा येतील, म्हणजे अंबाजोगाई मध्ये आपल्या योगेश्वरी देवी तर खूप लोकांची कुलदेवी आहे, म्हणजे पर्यटन स्थळ म्हणून अंबाजोगाई विकसित होतोय असं म्हणायला हरकत नाही. येस, नक्की. त्या हिशोबाने आम्ही काम करायचा प्रयत्न करत आहोत. म्हणजे शहरामध्ये चांगल्या पद्धतीने जेव्हा आपले सुद्धा रिलेटिव्ह येतील त्यांनी सुद्धा म्हणावं की आपलं शहर एवढं चांगलं होतंय सगळं, ते अशी चर्चा व्हावी. तर त्या पद्धतीने चांगल्या कामं आपण शहरामध्ये सुद्धा करत आहोत. मग दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे की जेव्हा कुठलंही काम आपण शहरात करतो, म्हणजे आता मी हे सगळे आपल्याला सांगितले, बिल्डिंग्स असतील, रस्ते असतील, मी माझ्या मनामध्ये एक असं ठेवते की कधीही जेव्हा मला फ्री टाईम भेटला की मी जाऊन त्या कामावरती भेट देते, स्वतः भेट देते, की तिकडे जाऊन मी स्वतः बघायला पाहिजे की खरंच क्वालिटीचं काम होतंय का, प्लॅन्स प्रमाणे लोक कामं करते आहेत का. जे अधिकारी आहेत त्यांना सुद्धा माहिती आहे की ताई आल्यात म्हणजे आपल्याला एस्टिमेट पासून सगळ्या गोष्टी तिकडे हाती उपस्थित पाहिजे, टेक्निकल ड्रॉइंग्स पासून वर्किंग ड्रॉइंग सगळे तिकडे पाहिजे. आणि रॅन्डमली मी एक कॉलमची विड्थ चेक करते, रॅन्डमली एक स्पॅन चेक करते, चेक करायला की तुम्ही बरोबर करत आहात ना, नोबडी इज स्किम्पिंग. कारण ते खूप महत्वाचं आहे की आपल्या कामाकडे कुणीतरी देखभाल करायला पाहिजे, माहितगार आणि माहिती असं. नक्की मला एज्युकेशनमुळे टेक्निकल गोष्टी समजतात. जेव्हा मी एका छोट्या गावामध्ये रस्त्याच्या उद्घाटनासाठी जाते तेव्हा मी लगेच पहिले 2-3 वेळेस अधिकारी तिकडे एस्टिमेट आणायचेच नाही त्यांना, बिकॉज कोणी विचारायचंच नाही एस्टिमेट बघायला. तर मी आता त्या सगळ्यांना सुद्धा माहिती आहे की ताई आल्या म्हणजे सगळे तुम्हाला डॉक्युमेंट्स असायला पाहिजे. जेव्हा मी कार्यक्रमात बसते आणि कार्यक्रमाचे प्रस्तावित काहीतरी चालू असतं तेव्हा मी सगळे एस्टिमेट ओपन करून वाचते आणि त्या एस्टिमेटमध्ये जे लिहिले आहे तेच भाषणात सुद्धा उल्लेख करते. म्हणजे लोकांना सुद्धा माहिती आहे की तेच तसंच काम होणार आहे. की जर त्या रस्त्यामध्ये साईड पट्ट्या लिहिल्या आहेत तर साईड पट्ट्या व्हायलाच पाहिजे, रस्त्यामध्ये नालीचा समावेश आहे तर ते व्हायलाच पाहिजे, त्या रस्त्यामध्ये खाली पाईपलाईनचे छोटे किती नळकंडी पूल आहेत ते सुद्धा भाषणात सांगते. म्हणजे लोकांना असं माहिती आहे एवढे गुत्तेदारांनी करायलाच पाहिजे, मग त्याच्यामध्ये किती पाईप्स पाहिजे या सगळ्याचा उल्लेख तिकडे मी करते. म्हणजे त्या हिशोबाने आपल्या सर्वांचे कामं चांगल्या पद्धतीने आपण जे करत आहोत. माझा असा विचार आहे की आपण जे आता कामं करतोय ती कामं पुढचे लॉंग टर्म टिकली पाहिजे, मग आपल्याला नेक्स्ट टर्ममध्ये नवीन कामं करता येईल. परत तेच कामं करणं, त्याच रस्त्यावरचा खड्डा बुजवणं हे करणं हे चुकीचं आहे. नेक्स्ट टाइम आपण फंड अजून कुठल्या प्रगतीसाठी आणला पाहिजे हा माझा मेन मनात विचार आहे. त्या पद्धतीने मी काम करायचा प्रयत्न. म्हणजे आता आपण पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे जात आहात, तर जसं आपण काही झालेली कामं सांगितली आहेत, काही प्रलंबित कामं सांगितली आहेत, कारण शेवटी अनेकांच्या अनेक अपेक्षा असतात आणि आपण त्या पद्धतीनं मदत करत असतो. पण पुन्हा या निवडणुकीला समोर जाताना शहरी आणि ग्रामीण असा दोन्ही विचार केला केज मतदारसंघाचा, तर येत्या काळातलं व्हिजन म्हणून काय सांगाल की पुन्हा एकदा निवडून आल्यानंतर आम्ही काय काय करणार आहोत? माझ्या मनामध्ये असं आहे की जे आपल्या मूलभूत सुविधा असतात आपल्या डे टू डे लाईफमध्ये, म्हणजे दॅट इज रस्ता, दॅट इज पाणी आणि MSCB,
आणि ऑफकोर्स एड्युकेशन. हे सगळ्या गोष्टी आपल्याला 100% त्याच्यावरती काम झालं पाहिजे, ज्या अनुषंगाने लोकांना पुढे त्याचा परत परत त्रास झाला नाही पाहिजे. तर रस्त्यांचं नेटवर्क नक्कीच आतापर्यंत आपण चांगल्या पद्धतीने केलं आहे, पण एक छोट्या रस्त्यापर्यंत मला पोचायचं आहे, तर त्या पद्धतीने मला काम करायचं आहे पुढच्या टर्ममध्ये. मग दुसरं MSEBचं, MSEBसाठी आम्ही 2-3 नवीन योजनेसुद्धा आणल्या आहेत. जसं मी मगाशी उल्लेख केला की 15 नवीन सबस्टेशन आपण आपल्या मतदारसंघामध्ये भांडून ओढून खेचून घेऊन आलो आहेत. कारण जे MSEBचं नॉलेज आहे ते आपल्या काकाजींना खूप सुंदर आहे. म्हणजे काकाजी 35 वर्षापासून MSEBमध्ये सुद्धा लक्ष देऊन काम करत आहेत, पण त्यांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे. तर त्याच्या हिशोबाने सुद्धा अंडरस्टँडिंग घेऊन शिकून MSEBवरती आपल्याला चांगल्या पद्धतीने इलेक्ट्रिकल सप्लायसाठी तो आत्ताच्या लोकांचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. आपण एक नवीन योजना RDSS म्हणून आपण आपल्या मतदारसंघात आणली आहे. ती 80 कोटीची योजना आहे. त्या योजनेमध्ये आपण फीडर सेपरेशन करतो. म्हणजे आता काय होतं, एका लाईनवरती ॲग्री पंप आणि गावठाणचा पंप येतो, म्हणजे गावठाणची लाईट आणि शेती पंपाची लाईट येते. त्याच्यामुळे जेव्हा एक ट्रिप होते सगळीकडे ट्रिप होते. तर आता जे RDSS योजनेअंतर्गत आपण त्याचं सेपरेशन करणार आहे. सेपरेशन झाल्यामुळे हे ह्या योजनेअंतर्गत नवीन DPs, नवीन पोल, नवीन लाईट हे सगळ्या मतदारसंघामध्ये काम होत आहे. तर ते एक चांगलं आहे. पण नक्कीच दॅट इज नॉट इनफ. कारण आपले प्रश्न जसं टाईम इज चेंजिंग, जसं पॉप्युलेशन इज इन्क्रीजिंग, त्या पद्धतीने मागण्या जास्ती होत आहेत. तर आपल्याला नक्कीच MSEBच्या दृष्टिकोनाने सुद्धा खूप अजून बाकी काम आहे जे आपल्याला करायचं आहे. मग त्याच्यानंतर पाण्याचा प्रश्न आपण एका भागामध्ये सुटला आहे, पण मतदारसंघामध्ये ग्रामीण भागामध्ये सुद्धा खूप मोठा पाण्याचा प्रश्न आहे. तर त्याच्यासाठी सुद्धा एक कुठली तरी मोठं म्हणजे एक चेंज करायला लागेल. म्हणजे जे वॉटर ग्रीडची योजना होती, जे आपल्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा एक विचार केलेला, ते काहीतरी त्याच्या पाठीमागे काय करता येईल का. मग जे कृष्णाखोरीचं पाणी सुद्धा जे आणायचं आहे, त्या भागाने खूप साऱ्या आपल्या मतदारसंघाच्या भागाला त्याचं पाणी येणार, त्याच्यासाठी सुद्धा प्रयत्न मी करायचा बघते आहे. तर पाण्याच्या दृष्टिकोनाने सुद्धा आपल्याला खूप सारं काम करायचं आहे. जल जीवन मिशन मार्फत तरी आपल्या मतदारसंघात कामं झाली आहेत, पण कुठे कुठे जिकडे जिकडे राहिलेली असेल तिकडे सुद्धा आपल्याला कंप्लीट करून पाण्याचा एक मोठा प्रश्न आपल्याला मार्गी लावायचा आहे. मग त्याच्या पलीकडे एड्युकेशन सिस्टम, एड्युकेशनसाठी आपल्याला काय म्हणतात, खूप सारे जिल्हा परिषद शाळेमध्ये नवीन बांधकाम असेल, नवीन काय म्हणतात टीचर्सची भरती असेल, नवीन मोठं करायचं असेल, त्या पद्धतीने सुद्धा आपल्याला एड्युकेशनसाठी गव्हर्नमेंट एड्युकेशनसाठी काहीतरी वेगळ्या पद्धतीचा निधी असेल, CRS थ्रू असेल, नाहीतर थ्रू गव्हर्नमेंट योजना असेल, कुठल्या ते ह्याच्यातून मला आणायचं आहे. तर ते सुद्धा माझ्या मनामध्ये नक्कीच आहे. मग आपल्या आरोग्य विभागासाठी सुद्धा तर आदरणीय विमलताईंनी तर खूप वर्षापासून काम केलं आहे. आपल्या शहरामध्ये चांगल्या पद्धतीने आरोग्यासाठी एक कुठली तरी स्ट्रॉंग सिस्टीम उभी आहे. पण त्याच्या पलीकडे सुद्धा खूप साऱ्या गोष्टी अजून आहेत. काही RSचे अपग्रेडेशन्स करायचे आहेत, ते सुद्धा आपल्या पुढे करायचे आहेत. नवीन PHC उभे करायचे आहेत. तर हे सगळे सुद्धा आपल्याला पुढच्या ह्याच्यामध्ये माझ्या मनामध्ये आहे की ह्या सगळ्या गोष्टींचा सुद्धा कुठेतरी समावेश झाला पाहिजे. लोकसभा असो, विधानसभा असो, केज मतदारसंघातलं इलेक्शन लागलं की मोठा प्रश्न असतो, अंबेजोगाई जिल्हा कधी होणार. हे मला लहानपणापासून कळतं, त्यापासून हा जिल्ह्याचा प्रश्न मी ऐकतोय. दुसरा प्रश्न MIDCचा एक आहे, तोही अद्दबंद चर्चेत येणार आहे. आणि पाणी प्रश्नाला पण अनेक वर्षापासून संघर्षच करतो आहोत. तर बुट्टेनाथ साठवण तलावाचा एक प्रश्न या इलेक्शनच्या काळामध्ये पुन्हा हे प्रश्न वरती येतात आणि नंतर ते शांत होतं सगळं. या 3 प्रश्नांबद्दल तुम्ही काय सांगाल? आता जो अंबाजोगाई जिल्हा व्हायला पाहिजे, हा तर तुम्ही जो प्रश्न मांडला हा आमच्या मनातला सुद्धा प्रश्न आहे. म्हणजे पहिल्यापासून विमलताईंनी ह्या अंबाजोगाई जिल्हा व्हावा ह्याच्यासाठी खूप मेहनत केली. म्हणजे त्यांनी उपोषण सुद्धा केलेलं की जिल्हा त्या आपल्या अंबाजोगाईला जिल्ह्याचा दर्जा भेटला पाहिजे. आणि आपण त्यावेळेस ताईंनी आपल्या जिल्ह्यामध्ये सगळ्या जे जिल्ह्याला लागणाऱ्या गोष्टी आहेत ते सगळ्या गोष्टी त्यांनी उभा केल्या आहेत. आपल्या जे ॲडिशनल SPचं ऑफिस असेल, कलेक्टर ऑफिस असेल, म्हणजे आपल्या ॲडिशनल कलेक्टर ऑफिस असेल, सगळ्या ह्याच्यामध्ये एकदम सुंदर पद्धतीने कुठलंही म्हणजे असे मेन जे बिल्डिंग्स लागणार ते सगळ्या रेडी करून ठेवलेल्या आहेत. आता ओनली चान्स आहे की जेव्हा महाराष्ट्रामध्ये जेव्हा जिल्ह्याचं नवीन हे होणार त्याच्या 5 टॉप 5 मध्ये आपण आहोत.
त्याचा सुद्धा पाठपुरावा करून मी सुद्धा खूप सारा मी तर मला तुम्हाला माहित असेल की विधानसभेमध्ये मी प्रश्नच उपस्थित केलेला. विधानसभेमध्ये सगळ्यांसमोर मी ओढून माझं मत सांगितलेलं की माझा व्हिडिओ सुद्धा आहे की अंबाजोगाई हा जिल्हा झालाच पाहिजे. कधी होणार हे तुम्ही मला सांगा. तर नक्कीच आपण पुढच्या ह्याच्यामध्ये हा जो आपण पाठपुरावा करतोय, मेहनत घेतोय, हे नक्कीच पुढच्या ह्याच्यामध्ये आपण ते टोकाला लावू असं मी तरी होप करते. तर नक्कीच कारण हा असा प्रश्न आहे ज्याच्यासाठी खूप साऱ्या गोष्टी जुळून आल्या पाहिजे. हा प्रश्न मोठा आहे. पण मी तुम्हाला सांगते जर ते होणार आहे तर ते आपल्याच हातात होणार, आपल्या हातानेच होणार आहे. नक्कीच मीच करीन. पण ते जरा आपल्याला वेट होऊन वी हॅव टू सी की जसं सगळं एकदा मिळून जुळून आलं की नक्कीच आपण अंबाजोगाई जिल्हा करायचा कधीतरी होऊनच जाईल. मग दुसरी गोष्ट तुम्ही इकडे उल्लेख केला तो MIDC. थोडं नाही म्हणलं तरी बेरोजगारीच्या प्रश्नावर आपल्याकडे काम करायला स्पेस फार कमी आहे. बरोबर आहे. तर MIDC साठी ऍक्च्युली आपण ऑलरेडी पिसेगावला MIDCचं हे आणलेलं आहे. आम्ही स्वतः त्याच्या कुंभेफळला आणि तिकडे आपण MIDC साठी आम्हाला मान्यता भेटली आहे. MIDC अंबाजोगाईसाठी सुद्धा आपल्याला मान्यता भेटली आहे. तर पुढच्या ह्याच्यामध्ये आपल्याला नक्कीच MIDC थ्रू मोठे उद्योग आपल्याला ह्याच्यामध्ये येणार आहेत. तर त्याच्यासाठी सुद्धा मी खूप पाठपुरावा केलेला. 2-3दा मीटिंगला लिस्ट उपस्थित राहिलेली की आपल्याला खूप म्हणजे त्याचा किचकट प्रोसेस होता. आपल्याला जागासाठी सुद्धा त्रास झालेला. मग तिकडे वैयक्तिक जाऊन जागेचे प्रॉब्लेम्स मी सोडवले आणि तिकडे आपण MIDCच्या ऑफिसर्सला बार फोन करून तिकडे आपला प्रस्ताव हाय कमिटीसाठी पाठवलेला आहे. तर कुंभेफळचा प्रस्ताव आणि अंबाजोगाई दोघींचे प्रस्तावला मान्यता भेटली आहे आणि पुढच्या ह्याच्यामध्ये नक्कीच MIDCचा प्रश्न मार्गी लागणार. आणि दुसरा आपण उल्लेख केला बुद्धनाथ साठवण तलाव. बुद्धनाथ साठवण तलावसाठी सुद्धा आमदार झाल्यानंतर आम्ही खूप पाठपुरावा केला आणि त्याचं मी ॲक्च्युली मोर दॅन पाठपुरावा आय शुड से त्याची अडचण काय हे समजून घ्यायचा प्रयत्न केला. तर त्याचे खूप तो मोठा प्रश्न आहे. त्याच्या खोलामध्ये सुद्धा मी गेली आहे की कुठे आपल्याला कुठली मान्यता मिळत नाहीये, कुठलं प्रमाणपत्र मिळत नाहीये, कुठल्या काय गोष्टी जे आहेत अडचणीच्या. तर त्याच्यासाठी मी वैयक्तिक आदरणीय फडणवीस साहेबांना भेटली आहे. त्यांच्याबरोबर बसून बुट्टेनाथबद्दल चर्चा केली आहे की तिकडे आपल्याला नक्कीच ते करून घ्यायचं आहे. त्यांनी सुद्धा मला कुठेतरी शब्द दिला आहे की जेव्हा वेळ जुळून येईल तेव्हा तुझा प्रश्न मी नक्कीच मार्गी लावीन. तर त्याच्यासाठी सुद्धा आय सजेस्ट की थोडा वेळ बघू, थांबू. आय थिंक ते सुद्धा नक्कीच प्रश्न आपला मार्गी लागेल. आपल्या या भागाच्या कामाबद्दल तर आपण बोलतच आहेत ताई, पण एकूण आपल्या सगळ्यांच्या लक्षात येणारी गोष्ट अशी आहे की मागच्या काही वर्षांमध्ये त्यातल्या त्यात मागच्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दिशा खूप बदलल्या. प्रचंड गोंधळलेल्या अवस्थेतलं हे 5 वर्ष आहेत असं सर्वसामान्य माणसांचं मत आहे. तर या सगळ्या गोंधळामध्ये आत्ता निवडणुकीला सामोरं जाताना जातीय समीकरणं आहेत, अनेक आरक्षणाची आंदोलनं चालू आहेत. तर आपली आत्ताची निवडणूक आणि हे सगळे प्रश्न याच्याकडे तुम्ही कसं पाहताय? आमच्या मनामध्ये नक्कीच भूमिका पहिल्यापासून क्लिअर आहे की कुठल्याही काय म्हणतात समाजाला न्याय भेटला पाहिजे. आरक्षण ज्या समाजाला तिकडे गरज आहे त्यांना नक्कीच तिकडे भेटलं पाहिजे. कुठल्याही समाजावर अन्याय नाही झाला पाहिजे आणि सगळ्यांना म्हणजे जी मागणी आहे त्याच्यासाठी आमचा पूर्ण पद्धतीने पाठिंबा आहे. म्हणजे मी विधानभवनामध्ये सुद्धा हे बोललेली आहे, तिकडे सुद्धा पाठपुरावा केला आहे. सर्वात पहिले आम्ही सुद्धा तिकडे आपला पाठिंबा दिलेला की आरक्षणाचा विरोध आम्हाला नाही आणि जे कुठलाही पाठिंबा लागेल ते आमचा नक्की 100% आहे की कुठल्याही समाजावर अन्याय न होता नक्कीच आरक्षण हे भेटलं पाहिजे आणि तसं आपल्या सरकारने दिलेलं सुद्धा आहे. इलेक्शन आहे, सरळ सरळ फाईट होणार आहे. तुम्हाला असं वाटलं होतं का की एवढ्या सगळ्या या गोंधळामध्ये पहिले आधी तुमचं नाव येईल असं तुम्हाला वाटलं होतं का? नाही, नक्की वाटलेलं. कारण आपल्याला आदरणीय पंकजाताई साहेबांनी पहिलेच सांगितलेलं की नमिता तुझं काम चांगलं आहे आणि नक्कीच तुझा समावेश पहिल्या यादीतच होणार आहे हे ताई साहेबांनी पहिलेच सांगितलेलं. तर माझ्या मनामध्ये तर काही शंका नव्हती. पण मला माहिती आहे
की जे सिच्युएशन आहे ह्याच्यामध्ये नक्कीच तुम्ही बोलल्यासारखं खूप अवघड सिच्युएशन आहे. आपल्याला खूप विचार करून आपल्या पक्षाला इकडे निर्णय घ्यायला लागलेत आणि मी खरंच मनापासून आदरणीय नरेंद्र मोदी साहेब, आदरणीय अमित शाह साहेब, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय पंकजाताई साहेब या सर्वांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि माझ्यासुद्धा आता या फर्स्ट टर्मच्या कामाची दखल घेतली आणि मला फर्स्ट यादीमध्ये माझं नाव जाहीर केलं. ह्याच्यासाठी नक्कीच मी त्यांचे खूप खूप आभार मानते आणि मला खूप आनंद आहे आणि आय वॉज ॲक्च्युली खूपच म्हणजे आम्ही खुश झालो की ज्या दिवशी ते कळलं की म्हणजे कसं असतं, ऐकणे एक असतं आणि प्रत्यक्ष झाल्यावरती आनंद वेगळा असतो. तर जेव्हा ते झालं तेव्हा नक्कीच आम्ही खूप म्हणजे त्याचा जल्लोष केला. वी आर व्हेरी हॅपी. निवडणुकीला सामोरं जाताना तुम्हाला काय वाटतं, दुरंगी लढत होईल का तिरंगी लढत होईल आपल्या मतदारसंघामध्ये? नाही, तुम्ही त्याचा विचार नाही करत? आय फील इट डझंट मॅटर. येस, आय फील विकास हाच आपला मुद्दा आहे आणि माझ्या मनामध्ये एक खूप म्हणजे महत्त्वाची गोष्ट आहे की मी सगळ्या बोलताना सुद्धा खूप साऱ्या महिलांना, लोकांना म्हणते की विकास, आपल्या भागाचा विकास करणं ही माझी जबाबदारी आहेच, पण कुठेतरी मी ही लोकांची जबाबदारी समजते की त्यांनी विकासाच्या नेतृत्वाच्या पाठीमागे राहायला पाहिजे. जेव्हा विकास करणारा माणूस असेल मग आपली जी आत्ताची परिस्थिती आहे ही बदलणार आणि आताची परिस्थिती ही आपण फक्त आपल्यासाठी म्हणजे आपण आपल्यासाठी बदलत नाहीये, हे आपण आपल्या नेक्स्ट जनरेशनसाठी बदलत आहोत. म्हणजे आपली जी मुलं आहेत ती मोठी झाल्यावर वी डोंट वॉन्ट की त्यांनी सुद्धा रस्ता, पाणी, लाईट ह्याच्यावरती भांडावं. त्यांनी काहीतरी वेगळ्या गोष्टीसाठी भांडावं ना, काहीतरी नवीन मोठं. दे शुड फाईट फॉर समथिंग बिगर. आपण जे करतोय हे आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आपण आपला विकास हा करायला पाहिजे. म्हणजे आपल्या नेक्स्ट जनरेशनला पुढे कुठेतरी चांगल्या पद्धतीने आपण त्यांना ते गिफ्ट दिलं पाहिजे. म्हणून लोकप्रतिनिधींनी नक्कीच विकास तर करावाच, पण लोकांनी सुद्धा विकासाच्या दृष्टिकोनानेच मतदान करावं हे मी खूप महत्त्वाचं समजते. आणि मी सगळीकडे जो प्रचार करताना सगळ्यांना हेच सांगते की आपण नक्कीच विकासाच्याच पाठीमागे राहा. ते तुम्हाला वाटेल की कोण माणूस विकास करते, तुम्ही त्यांनाच मतदान करा, पण हा मनात ठेवून विकास हाच मनात ठेवा. तर त्या पद्धतीने आय फील की लोकांनी त्या पद्धतीनेच मतदान करायला पाहिजे. विरोधक कोण आहे ते डझंट मॅटर. विकास हे बघा, लढत आहे, निवडणूक आहे, त्यामुळे विरोधक असणार आहेत. नक्की. तुम्ही जसं केलेल्या कामांची यादी सांगताय तसं काहीतरी न झालेल्या कामाची यादी कोणीतरी देईल. तर या सगळ्यांच्या सोबत तुम्ही आता कशी तयारी केली आहे? मी लोकांना असं सांगते जे खरंच इट इज द ट्रूथ, म्हणजे काही असं वेगळं लपवण्यासारखं नाही की 100% कामं ही 2 वर्षात होऊ शकत नाही. जे माणूस काम करतोय, ज्याच्यामध्ये काम करण्याची क्षमता आहे, ज्याच्यामध्ये काम करण्याचं धाडस आहे आणि त्यांना कामाशिवाय दुसरं काही दिसत नाही, ह्या लोकांनाच तुम्ही मतदान करा. आणि आम्ही त्या हिशोबानेच कामं केली आहेत. जेवढे राहिलेले कामं असतील ते नक्कीच आम्हीच करणार, कारण देर इज नो अदर ऑप्शन. आय फील की जे आपलं जसं सगळी कामं होत आहेत आपण त्याच गतीने पुढे जायचं आहे. 2 वर्षामध्ये जेवढं आपण केलंय ते नक्कीच 100% होणार नाही. म्हणजे जर आपण 50% केलं असेल, 50% बाकीच आहे, ते 50% जसं मी मगाशी बोलले आपल्याला पुढच्या ह्याच्यात करायचे आहेत, तर नक्कीच आपण ते सगळे राहिलेले काम हाती घेणारच आहे. लोकांकडे माझी एवढीच एक विनंती आहे की आपण थोडा धीर द्या, थोडा वेळ द्या, थोडं पेशन्स करा. जेवढं जे राहिलेले गोष्टी असतील ते आपण आतापर्यंत कसे हाताळलेत ते तशा हिशोबाने पुढे सुद्धा हाताळू आणि पुढच्या ह्याच्यामध्ये नक्कीच ते मार्गी लावायचा प्रयत्न करू. तसा 1 महिन्यापेक्षा कमी दिवस राहिलेत मतदानाला. एकूण सगळ्या टीमची सगळी तयारी काय म्हणते, एकूण पूर्ण महायुती म्हणून आणि सगळ्या कार्यकर्त्यांची टीम म्हणून? नाही, नक्कीच खूप एनर्जी आहे. खूप ॲक्च्युली मेन बोलायचं तर एक मला यावेळेस खूप आनंद आहे की या 5 वर्षामध्ये कोविडचा जेवढा वेळ होता तो बाजूला ठेवून आम्ही सतत लोकांमध्ये होतो. म्हणजे मी एकही लग्न नाही सोडलं, वास्तुशांतीला उपस्थित नाही राहिली, सगळीकडे आम्ही उपस्थित होतो. तर त्याच्यामुळे सगळ्या गावांमध्ये मिनिमम 10-15 वेळा माझी फेरी झाली आहे, कुठल्याही एक अर्थाने असेल. तर त्याच्यामुळे मला वाटतं की आता या निवडणुकीच्या एंडला
एवढा काही लोड वाटत नाही. कारण आपण जेव्हा मी गावात जाते तेव्हा लोकच मला सांगतात की ताईसाहेब तुम्ही एवढे एवढे इथे झालं आहे, असं असं झालं आहे. तर त्याच्याने मला सो आनंद येतो. लोकच मला सांगतात तुम्ही मागच्या वेळेस येऊन गेलेला. कारण त्याच्या आधीच्या निवडणुकीला जेव्हा मी पहिल्यांदा गेलेली तेव्हा सगळं मला नवीन होतं. तर तेव्हा मलाच लोकांना मी माहित नव्हती, मला लोक माहित नव्हते. पण आताच्या याच्यामध्ये असं नाहीये. या 5 वर्षामध्ये फिरल्यामुळे, गावागावी गेल्यामुळे चांगल्या पद्धतीने म्हणजे आम्हाला एक कुठेतरी ऑलरेडी म्हणजे जसं म्हणतात की एक्झामसाठी जर आपण पहिल्यापासून अभ्यास केलाय तर मग एक्झाम नक्कीच, एक्झामच्या वेळेस सुद्धा अभ्यास तो पूर्ण 100%च करायचा, पण ते एवढं ताण घ्यायला लागत नाही. त्या हिशोबाने आता सुद्धा आम्ही चांगल्या पद्धतीने गावागावी फिरताना लोकच मला आठवण करून देतात की ताईसाहेब तुम्ही आठवता माझ्या ह्याला आलेला, आठवतं तुम्ही तिकडे आलेला. तर त्या पद्धतीने आय फील व्हेरी, म्हणजे माझ्यामध्येच, कार्यकर्त्यांमध्ये, सगळ्यांमध्ये ऊर्जा येते की चांगल्या पद्धतीने आपल्याला पुढे काम करायचं आहे. तर नक्कीच एवढं म्हणजे तुम्ही असं म्हणता की केलेल्या कामाचं सूत्र हातात घेऊन आम्ही पुढचं इलेक्शन लढतोय. येस, नक्की. तर त्या हिशोबाने आय फील सगळं चांगलं आहे. वा, खूप छान. मनपूर्वक धन्यवाद, तुम्ही आम्हाला वेळ दिलाय. आदरणीय नमिताताई मुंदडा यांनी आपले केलेलं काम, आपलं विजन, एकूण त्यांचा अनुभव हे सगळं आपल्यासमोर ठेवलेलं आहे. सजग मतदारांनी सजगपणे या सगळ्या गोष्टीकडे पाहावं आणि त्यांनी त्यांचा निर्णय घ्यावा. ताई, तुम्हाला येत्या निवडणुकीसाठी आणि तुमच्या सगळ्याच कामांसाठी आमच्या सगळ्यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू.